आपल्याला गोपनीय खबरीद्वारे माहिती मिळाली होती की प्रतापनगर परिसरामध्ये सावरकर चौक या ठिकाणी एक एक्सेल युनिसेक्स सलून आहे. त्या ठिकाणी दोन इसम त्या सलूनमध्ये स्पाच्या नावाखाली दोन महिलांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून त्याच्यामधून आर्थिक फायदा घेत आहेत अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आपण मिळालेल्या माहितीवरून बोगस पंटर त्या ठिकाणी आपला पाठवण्यात आला होता. बोगस पंटर ज्याप्रमाणे गेला त्याप्रमाणे ते ठिकाणी त्यांना 6,000 रुपयामध्ये एक महिला वेश्यागमनासाठी त्यांनी दिल्यानंतर पंटरने आपल्याला जो इशारा केला त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपल्या पोलीस पथकासह छापा टाकला होता. छापामध्ये सदर इसम नामे जे एक्सेल युनिसेक्स सलून चालवत होते संजय उमाजी आष्टनकर सोबत भरत पॅरल कश्यप हे त्या ठिकाणी मिळून आले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दोन महिला ज्यांच्याकडून हे दोन इसम आर्थिक आमिष दाखवून देहव्यापार करून घेत होते त्या मिळून आल्या. त्यापैकी एक महिला आहे वयवर्ष 27, एक महिला आहे वयवर्ष 24. या पीडित महिलांना त्या ठिकाणाहून आम्ही महिला पंच, महिला पोलीस यांच्यामध्ये त्यांची सुटका केली. तर त्यातील जे आरोपी आहेत भरत कश्यप व संजय आष्टनकर यांना त्या ठिकाणाहून अटक केली आहे आणि पुढील कारवाई करता सदरचं प्रकरण दाखल करून मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये प्रतापनगर पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. कधीपासून सुरुवात चालू होता आणि जे अटक होती याची यापूर्वीचा काय पासबुक रेकॉर्ड आहे का? सदरचं स्पा आणि त्याखाली जे काय वेश्याव्यवसायाचा प्रकार सुरू होता तो सुमारे 3 महिन्यापासून सुरू असल्याच्या आपल्याला गुप्त खबर मिळाली होती. आणि सध्या यातील जो आरोपी आहे भरत कश्यप याचं जो पार्श्वभूमी पाहता तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये काही खंडणीचा एक गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्सचे गुन्हे दाखल आहेत. तसेच एका मोक्यातील गुन्ह्यातून तो जामिनावर आहे. इतर आरोपी ज्यामध्ये संजय आष्टनकर आहे याच्या संबंधाने गुन्हेगारी पार्श्वभूमी मिळून आलेली नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.